नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅजिक नंबर्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण गणितातले नवीन टेक्निक्स आपण लेवल फर्स्ट मध्ये बघत आहोत. याआधी जे नवीन माझ्या व्हिडिओवर आहेत त्यांनी माझे पहिले व्हिडिओ बघा, जेणेकरून हे व्हिडिओ समजतील. आपण जर डायरेक्ट बघितलं तर आपल्याला हे बोर होईल आणि थोडंसं हे गणित जे आहेत आज म्हणजे थोडी सिरियल थोडी काळजीपूर्वक बघा, जेणेकरून आपल्याला समजतील. बघा, मॅजिक नंबर्स या चॅनलवरती आहात आपण. लेवल फर्स्ट मध्ये आहात आपण. याआधी सिरियल्स मध्ये यामध्ये आपण याच्या अगोदर आपली 11ची सिरियल्स चालू आहे. 11, 22, 33, 44, 55. आपण मागील व्हिडिओमध्ये 55 बघितलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 66 ची गणित बघणार आहोत. तर बघूया आपण 66 ची गणित कसे करायचे. तर बघा, गणिताच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. बघा, गणितातल्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, म्हणून काळजीपूर्वक गणित बघायचे. मधून स्किप व्हिडिओ करायचा नाही. जर आपण मधून स्किप केला तो आपल्याला समजणार नाही. तो तर चलतं. तर चालू करूया आपला व्हिडिओ. तर बघूया, 98 242 गुणिले 66. बघा, सोप्या पद्धतीने कसं करायचं. याआधी मी आपल्याला सांगितलेले 66 या संख्येला खाली घ्यायचं, म्हणजे जी संख्या असेल त्याला खाली घ्यायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर येतंय. इकडे बघा, 98 242 गुणिले 66. बघा, तर बघा इथं 2 गुणिले 6, कारण आपण 6 काय आहे, कारण की याची आपण 6 पट करायला म्हणजे आपण 66 नंबर म्हणून 2 गुणिले 6. बघा, हे 2 हे आणि हे 6. 2 गुणिले 6, 2 गुणिले 6 किती होते? 12. बघा इथं 12, 12शीला 2, हे 12शीला 2 इथं लिहिलं. 1 कॅरी, आपण 4च्या डोक्यावरती 1 कॅरी इथं लिहिलेलं आहे मी. 1C, 1C म्हणजे कॅरी. इथं आपण 4च्या डोक्यावरती लिहिलंय. नंतरची जी दुसरी स्टेप इथं लिहिलेली आहे मी, 2 अधिक 4. बघा इथं 2 अधिक 4 किंवा 4 अधिक 2 केलं तरी चालतंय. 4 अधिक 2, बघा इथं आपण इथं 2 अधिक 4 लिहिले. 4 अधिक 2 केलं तरी चालते किंवा 2 अधिक 4, तेच उत्तर येते. 2 अधिक 4, बघा 4 अधिक 2 येते 6. बघा इथं 6 आलेलं आहे. 6 गुणिले 6, कारण आपण 66 आहेत म्हणून इथं येते 6. 6 गुणिले 6, 36. 36 अधिक 1, बघा हे काय? 1 कॅरी. बघा हे 1 कॅरी. 36 अधिक 1 किती होते? 37. बघा 37, इथं उत्तर 37 आलेले आहे. 37 मधले 7 लिहायचे आपल्याला. इथं आपण काय लिहायचे? तिथं 7 लिहायचे. नीट काळजीपूर्वक बघा, दुर्लक्ष करू नका, नीट काळजीपूर्वक बघा. 37, 37 ला 7, हातचे आले 3. थोडस मोठं गणित आहे, थोडं काळजीपूर्वक बघा. बघा इथं 3 आपण हातचे लिहिलेले आहेत 2च्या डोक्यावरती. नंतर तिसरी जी संख्या आहे, नंतर हे बघा, हे 2 अधिक 4 केले, नंतर 4 अधिक 2. 4 अधिक 2 होते 6. बघा डबल, 4 अधिक 2 6. 6 चोक हे सॉरी 6 6 36. 6 6 जा 36. 6 6 36. 36 अधिक 3, बघा इथं लिहिले 36 अधिक 3 39. 39 ला 9, इथं बघा इथं 9 लिहिलेलं 9 ला आपण 3 कॅरी. बघा 3 8च्या डोक्यावरती मी तर सर्व इथं स्टेप लिहिलेले आहेत. बघा 8च्या डोक्यावरती. नंतर बघा जी आहे चौथी स्टेप, 8 अधिक 2. बघा 8 अधिक 2, 8 अधिक 2 किती होते? तर 10. बघा 8 अधिक 2 किती होते? 10. 10 गुणिले 6, नीट लक्षपूर्वक बघा. 8 अधिक 2 10. 10 गुणिले 6, बघा 10 गुणिले 6 60. 60 झाले. इथपर्यंत आपण बरोबर आलो. आता हे 60 प्लस हे 3 कॅरी. बघा इथे लिहिले 60 अधिक 3 63. 60 अधिक किती? 3 63. इथं तर मी इथं 3 लिहिलेले बघा. इथं 3 लिहिले. वरच्या डोक्यावरती आपण 6 लिहायचे, म्हणजे 9च्या डोक्यावरती 6 लिहायचं. 9 उलट 6, 9 6. ठीक आहे. बघा 9च्या डोक्यावरती आपण 6 लिहिले आहेत. आता ही जी 5वी स्टेप आहे, 9 अधिक 8 किंवा 8 अधिक 9. बघा इथं 8 अधिक 9, इथं इथं बघा इथं मी क्लिक केलेली, इथं 5वी स्टेप लिहिली. 9 अधिक 8 किंवा 8 अधिक 9. 9 अधिक 8 17. 17 गुणिले 6. 17 गुणिले 6. जर 17चा पडापाठ असला तर आपल्याला येईल, जर नसेल तर आपण सिंपल गुणाकार करू शकतो. 17 गुणिले 6 102. 17 गुणिले 6 किती होते? 102. आणि हे 6 कॅरी. पहिले काय? 6 कॅरी. कॅरी म्हणजे हातचा. पहिले 6 कॅरी. 102 अधिक 6. 102 अधिक 6. 6 102 अधिक 6 किती होते? तर 108. 108. थोडा व्हिडिओ मोठा होईल, नीट काळजीपूर्वक बघा. 108. बघा 8 इथं लिहिले मी 8. बघा इथं 8 लिहिले. 108 ला 8 इथं 10 कॅरी. बघा 10 झिरोच्या डोक्यावरती लिहिली आहे. ते बघा 10 झिरोच्या डोक्यावरती. काळजीपूर्वक बघा. 10 डोक्यावर 10 झिरोच्या वर लिहिलेले आहेत आपण. लिहिले, ठीक आहे. आता जी शेवटची स्टेप आहे बघा, आपण आता जी शेवटची स्टेप आहे बघा, एकदम लास्टची स्टेप. 9 गुणिले 6. 9 गुणिले 6 54. 6 9 54. 9 6 जा 54.
बघा इथं 54 नाईस 6 जा 54. 54 ला किती होते? 54. 54 अधिक 10 बघा 54 अधिक 10 किती होते तर? बघा 54 अधिक 10 होते तर सिंपल आहे. 54 अधिक 10 64. बघा बघा इथं आपण लिहिलेले 64. गणित थोडंसं मोठं आहे. थोडंसं लक्षात येणार नाही, थोडंसं किचकट वाटेल. पण डबल व्हिडिओ बघा, टिबल व्हिडिओ बघा, 10 वेळेस व्हिडिओ बघा. पण गणित नक्कीच समजून घ्या. बघा आपलं याचं उत्तर मिळाले 64 83 972. आपल्या याचं उत्तर मिळालेलं आहे. हे गणित लिहून घ्या आणि गणित शिकवत असताना वही पेन सोबत ठेवा आणि गणित आधी समजून घ्या नंतर लिहून घ्या. स्किप करून आपण लिहू शकतात किंवा स्क्रीनशॉटही काढू शकतात. बघा हे गणित हे सोडवायचे आहेत आपल्याला. मी तुम्हाला हे गणित सोडवायचे आहेत. बघा 66 आहे. बघा हे मी जर तुम्हाला 2 गणितं सांगितले, 3 गणितं सांगितले, हे तुम्हाला गणित मी समजून सांगाल म्हणून तुम्हाला समजेल. परंतु तुम्ही जर प्रॅक्टिस याची केली तरच तुम्हाला गणित येईल. अन्यथा गणित येणार नाही. म्हणून तुम्ही गणिताची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या मनाने गणित पण घेऊ शकता आणि ह्याच्या ज्या गणित मनाने तुम्ही घेऊन करू शकता. पण तुम्ही गणिताची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. कमीत कमी एका गणिताचे 10 ते 15 गणित एका टाइपचे. समजा 66 चे 10 गणित, 55 चे 10 गणित असे कमीत कमी 10 ते 12 गणित तुम्हाला करावं लागतील. जर आपण केले नाही तर आपल्याला येणार नाही ते. तर बघा आपल्या ह्याच्या मॅजिक नंबर्सच्या म्हणजे जे आपल्या नोट्स आहेत बघा, नोट्स फक्त 99 रुपयामध्ये बघा. इतक्या कमी ह्याच्यामध्ये आपण फ्री दिले असते नोट्स. पण कसं आहे फ्री दिल्यावर विद्यार्थ्यांना किंमत कळत नाही म्हणून आपण 99 रुपये गेलो. त्याच्यामध्ये अल्प दरात आहे बघा. तुम्ही तितका खर्च कुठं म्हणून करत नाहीत बघा. चहा पाण्याला जरी गेलो तर आपल्याला 200 रुपये पुरत नाहीत बघा. तर 99 रुपयामध्ये अत्यंत कमी याच्यामध्ये नोट्स आहेत. त्याच्यामध्ये आपण फ्री दिलं असतं पण यामध्ये कसं आहे की डीटीपीचा खर्च आहे, अदर काही खर्च आहे, त्यामुळे आपण ह्याच्या 99 रुपये गेलो. जर आपण फ्री दिलं तर तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही, त्यामुळे आपण 99 रुपये घेतो. या नोट्स मध्ये 99 रुपयामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस शीट पण घेऊ शकता ती आणि त्याचा अभ्यासही करू शकता. म्हणून तुम्ही नोट्स घ्या ह्या आणि बघा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे आपण मला सांगा, कमेंट्स मध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्र मैत्रिणींना सांगा. गणिताच्या ह्या टेक्निक्स तुम्हाला नक्कीच काम आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये. हा माझा मोबाईल नंबर आहे 8793535694. हे माझा मोबाईल नंबर आहे. या टाइम मध्ये 10 ते 5 मध्ये आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आपल्याला व्हॉट्सअपला कसा वाटला व्हिडिओ तर व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला स्कॅनर कोड टाकेल आणि मग 99 रुपये आपण मला टाकले तर मी 10 ते 5 मिनिटांमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला त्याच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स काढेल. मग तुम्ही आपण त्या प्रिंट काढून घेऊ शकतात किंवा आपण मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात. ठीक आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की आपण मला सांगा. थँक्यू. तर अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू. आता पुढील व्हिडिओ कसा असेल मला कमेंट्स मध्ये सांगा की पुढील व्हिडिओ कोणत्या ह्याचा असेल. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.